धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील अलंकार सोसायटीतील निकृष्ट काँक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनानुसार हिंद कन्स्ट्रक्शनने अरिहंत मंगल कार्यालय ते रेहान आईस्क्रीम शॉपपर्यंत सुमारे 75 लाख रुपये खर्चून बनवलेले या रस्त्यावर अल्पावधीतच मोठमोठी खड्डे पडले असून सिमेंट उखडले आहे। या निकृष्ट कामामुळे वारंवार अपघात होत असून यात ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आणि मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेने केला आहे। संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कामाची संपूर्ण रक्कम वसूल करावी किंवा त्याच्याकडून रस्ता नव्याने बनवून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे। यावेळी उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, पंकज भास्कर, सागर निकम, मयूर माळी उपस्थित होते। धुळेकर नागरिकांना विशेषतः प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना अरिहंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर पर्यंतचा हा जो रस्ता होता, हा सुमारे सिमेंट काँक्रीटचा रस्ता हिंद कन्स्ट्रक्शन यांनी 2023 मध्ये मंजूर होऊन 2023च्या एंडिंग मध्ये काम चालू केलं होतं। परंतु हिंद कन्स्ट्रक्शननी बनवलेला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता फक्त 2 महिन्यामध्ये उखडला गेला। या रस्त्यामधून माती, सिमेंट आणि वाळू निघायला लागली। हे आम्ही दोनदा रस्त्यावर आंदोलन केलं, तिसऱ्यांदा आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं। हा जो रस्ता आहे 80 लाखाचा रस्ता आहे, पण तो 80 लाखाचा रस्ता नाही, तो 8 लाखाचा रस्ता आहे। बाकीचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये अत्यंत असा निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि फक्त प्रभाग क्रमांक 11ची नाही तर संपूर्ण धुळे शहराची समस्या आहे। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 11 सहित अख्खा धुळेच्या खड्ड्यात घातलेले आहे आणि हे म्हणताय। आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की 80 लाखाचा रस्ता नाही, 8 ते 10 लाखाचाच रस्ता आहे। तुम्ही संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, त्यांच्याकडून पुन्हा 80 लाख रुपये वसूल करून घ्या आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लाच खाल्ली आहे, घोटाळा केला, त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाका आणि त्याला बडतर्फ करा। संबंधित ठेकेदाराकडनं पुन्हा रस्ता नवीन बनवून घ्या आणि 80 लाखाचा रस्ता नाही की 8 ते 10 लाखाचा रस्ता आहे। आणि आयुक्त साहेबांना तेच सांगितलं, जर तुम्ही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल न करता ब्लॅकलिस्ट मध्ये न टाकलं तर आम्ही छत्रपती संभाजी हायकोर्टामध्ये तुमच्या विरोधात जाऊ। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत। आम्ही आयुक्त साहेबांना भेटलोय, 2 दिवसात व्हिजिट देणार आहे। जर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये नाही टाकलं तर आम्ही आयुक्तांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये जाऊ आणि आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर उपोषण बसू। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी करत आहोत।